परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची पुन्हा निवड झाली आहे. तब्बल 14 वर्षांनंतर झालेल्या या पुनरागमनामुळे राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. या निवडीबाबत आनंद व्यक्त करत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की 2012 मध्ये अध्यक्षपदावर असताना रामप्रसाद बोर्डीकर यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून पदावरून हटवण्यात आले होते. आता पुन्हा अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड त्या आरोपांचे वास्तव समोर आणणारी असल्याचे त्यांनी म्हटले. मेघना बोर्डीकर यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की रामप्रसाद बोर्डीकर यांनी यापूर्वीही बँकेच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले आहे. येणाऱ्या काळातही ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करतील. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पुनर्निवडीमुळे परभणी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल अशी चर्चा सुरू आहे. हे बघा, या ठिकाणी आपला जो पॅनल होता बँकेचा तो महायुतीचा होता आणि सर्व आमदार या दोन्ही जिल्ह्याचे, परभणी हिंगोली जिल्ह्याचे आपल्या पॅनलमध्ये होते आणि त्यामुळे आणि खास करून रतीने की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि अनुभवी रामप्रसाद बोर्डीकर साहेबांना या बँकेचं चेअरमन केलं पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि सर्वच संचालकांना ह्या बाबतीमध्ये त्यांनी तयार केलं आणि त्यामुळे आज या ठिकाणी बिनविरोध अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे. राजेश गोरेगावकरजी हे हिंगोलीतून ह्या बँकेचं नेतृत्व करणार आहेत आणि मला अपेक्षा आहे की परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीने सहकारी संस्था वाढल्या पाहिजे, सहकाराचं चळवळ वाढली पाहिजे, यासाठी सर्वच संचालक मंडळ सकारात्मक आहे आणि चांगल्या उद्योजक घडवावेत, तरुण महिला यांना उद्योग या ठिकाणी करता यावा, शेतकऱ्यांचं हित जोपासता यावं. जे या बँकेचे सभासद आहेत, जेवढ्या पतसंस्था आहेत, जेवढ्या संस्था आहेत, त्या सगळ्यांच्या कल्याणासाठी यापुढे आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत. आपले वडील 14 वर्षानंतर पुन्हा अध्यक्ष झाले, काय आनंद होतोय. ज्या खोट्या केसमध्ये त्यांना अडकवलं गेलं होतं, आज या ठिकाणी बिनविरोध अध्यक्षांची निवड त्यांची झालेली आहे. हेच दाखवतंय की सर्व संचालक, तुम्ही बघितले अर्ध्याच्या वरती संचालक हे वर्षानुवर्ष ह्या बँकेचे संचालक राहिलेले आहेत. त्यांनीच बोर्डीकर साहेबांचं नेतृत्व मान्य केलं की तेच चांगल्या सक्षम पद्धतीने ही बँक चालवू शकतात, हा विश्वास त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटला आणि म्हणून आज त्यांनीच मोठ्या मनाने बिनविरोध बोर्डीकर साहेबांची निवड या ठिकाणी केली. आनंद होतोय. आपल्या माध्यमातून बँकेमध्ये आणखी काय नवीन? मी आताच सांगितलं, सहकाराचं जाळं अधिक सक्षम करण्यासाठी सहकारी संस्था, सहकारी जे काही देशाचे सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्या संकल्पनेतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतील सहकार चळवळ आपल्या परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी अधिक भक्कम करणार आहोत.